आपण बघतो मैदानावरती जयेश शेठ पाटील सोन्या ग्रुप महाराष्ट्र या संघाचे ओनर्स आहेत, ज्यांचा आपण पहिल्या दिवशीमध्ये सामना एक झाला होता, मात्र पावसामुळे सामना आपण पोस्टपोन केलेत. त्या संघाचे मालक जयेश शेठ पाटील सोनारपाडा यांचं मैदानावरती आगमन होतं आहे. त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती या, आपलं सरच स्वागत आहे. दोन्ही संघातील राखीव खेळाडू आपण कॉम्बॉक्समध्ये यायचे. इथे वाघोलीवाडा टीमचा राखीव खेळाडू आलाय, तर पाली खुर्द 11 पाली टीमचा राखीव खेळाडू आपण तात्काळ इथे यायचंय. जास्तीत जास्त आपण वेळ घेऊ नका. अतिशय रंगतदार मॅच, ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती रोशन, ती मॅच मात्र तुमच्या समोर उभी ठाकली आहे. एका बाजूला पाली खुर्द 11 पाली त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय काल भैरव चिंचपाडा KDH वाघोलीवाडा, ज्यांचा अभ्यास आहे खूपच गाडा. ज्या संघानं अनेक मैदानं गाजवली तो पाली खुर्द 11 पाली आज मात्र कसोशीनं प्रयत्न करेल. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. रमेश पवार स्टार्किंग एंडला आलाय आणि पंच तुम्ही पाहता आमचे स्टायलिश एम्पायर सँडी पालकर, स्क्वेअर लेग पंच द्वारकानाथ चोरगे, जे खऱ्या तर बेलवली गावच्या आहेत. तर शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिलं षटक कुणाल नाईक, राईट आर्म राऊंड विकेट. आऊसाठी आऊन मात्र आपल्या फेवरेट झोन मध्ये हा फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. पहिल्या चेंडूवरती येणारा हा दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉल पासून आक्रमण. खऱ्या अर्थानं रोशन आपण पाहतोय क्रिकेटमध्ये चौकार षटकार तर सगळेच मारतात, परंतु पहिल्या बॉल पासून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला भारतीय संघाचा वीरेंद्र सेहवागच होऊन गेला. आणि त्यानंतर आज या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा आपल्या दमदार इनिंगला सुरुवात करतो रमेश पवार व हा वाकडीचा खेळाडू. नक्कीच अशीच दमदार सुरुवात आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिली होती. रमेश पवारचा दमदार खेळ, अर्धशतकी खेळी सुद्धा ज्याच्या माध्यमातून साकार झाली होती. या स्पर्धेमध्ये सुद्धा तीच दमखम दाखवण्यासाठी, तीच पावर दाखवण्यासाठी रमेश पवार वाकडीचा हा कोहिनूर हिरा इथे मात्र सज्ज असेल. सेकंड बॉल फुलर लेनचा बॉल होता, इनफिल्डच्या वरतून खेळून काढलाय. बॉल चालला सरळ लॉंग ऑफ रिझन मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय रमेश पवारच्या बॅट मधून या ठिकाणी पाली खुर्द संघासाठी. RPLच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला वीर मराठा जोहे संघाकडून हा खेळाडू खेळला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये काय विस्फोटक इनिंग साकारली होती. 14 चेंडूमध्ये योगेश पेनकरच्या टीमच्या अगेन्स्ट त्याने मात्र 52 धावांची एक मोठी मॅरेथॉन इनिंग साकारली होती. आणि तीच सुरुवात पुन्हा एकदा आपण या सामन्यामध्ये पाहतोय रमेश पवारच्या माध्यमातून. नक्कीच रोशन विचार केला, मोठ्या स्पर्धेमध्ये विराट खेळी कशी साकारायची हे जाणतो नेहमीच फलंदाज रमेश पवार, आणि तीच पॉवर या मॅच मध्ये सुद्धा दाखवतोय. चौके पे चौका, चौके पे चौका, हिरो बनने का मौका रमेश पवारला. चौकार हटिकच्या उंबरट्यावर असताना मात्र बॉल उडवला उंच. मिडॉनचा क्षेत्ररक्षक झेल खाली आणि तिसऱ्या बॉलवरती काय चांगलं प्रत्युत्तर दिलं कुणाल नाईकलं. इथे मात्र परतावा लागेल रमेश पवार या फलंदाजाला. नाईकचा हा चेंडू सफर झाला. बॅक टू बॅक 2 लगातार चौकार ठोकणाऱ्या रमेश पवारला मात्र माघारी परतवलं जाते. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. नवीन फलंदाजीच्या मार्कवर येईल तो प्रदीप पॅडी, ते मात्र बॅटिंग मार्कवर जाताना. खरं तर रमेश पवारला तो बॉल ऑनसाइडच्या वरतून खेळायचा होता, परंतु जास्त बाउन्स घेणारा हा चेंडू थोडासा राईज झाला बॉल आणि त्यानंतर मात्र मिस टाइम स्ट्रोक तुम्ही पाहिला. बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि त्यानंतर मात्र सुदेश साळुंके जो वहाल टीमचा क्षेत्ररक्षक त्याने मात्र सोपा झेल त्या ठिकाणी पकडला. नवीन फलंदाज या ठिकाणी प्रदीप खारकर, अजून एक दर्जेदार खेळाडू उल्वा नोड परिसरामधला उल्वे संघाचा हा सलामीवीर असा खेळाडू मात्र मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. खूप चांगली मॅच. 3 चेंडू आतापर्यंत फेकले कुणालने आणि त्यानंतर मात्र 8 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट घेण्यामध्ये त्याला देखील यश मिळालं. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि एका बाजूने मात्र तुम्ही पाहता नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला गेलाय. प्रवीण मुंबईकर हा देखील वहालचा खेळाडू आहे, तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. या मॅचमध्ये देखील बरंच काही दडलंय, कारण PPLच्या स्पर्धेमध्ये सुपर 8मध्ये पोहोचण्यासाठी अनेक संघ या ठिकाणी तुम्ही पाहता विजयासाठी आसुसलेले आहेत. या मॅचमध्ये जो जिंकेल, जर का इथे तुम्ही पाहताय खऱ्या तर किरण पाटीलचा संघ जिंकला तर बॉल आउट,
जर का कुणालचा संघ जिंकला तर डायरेक्ट सुपर हिट, हे मात्र समीकरण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन तुम्ही पाहता खूप चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तदनंतर मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र तुम्ही पाहता या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालं आणि त्यानंतर मात्र या 2 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. नक्कीच या मॅचच्या या सामन्याच्या कथेमध्ये खूप काही दडलंय, कारण या संघातून खूप काही पुढचे निर्णय मात्र अवलंबून असतील आणि या 2 संघांचा विचार केला तर तितक्याच ताकदीनं या मॅच दरम्यान खेळतील. 5 चेंडू फेकून झाले कुणाल नाईकचे, 4 आणि धावा दिल्या होत्या टोटली 10 आणि इथे मात्र दुसरा दे धक्का पाहायला मिळतोय पाली खुर्द पाली टीमला. फलंदाज मात्र बाद होईल. प्रवीण मुंबईकर बॅक टू द पवेलियन, दुसरा दे धक्का. थँक्यू. तर पुन्हा एकदा विकेट या षटकामध्ये मिळवलाय तो म्हणजे कुणाल नाईक या गोलंदाजाने. वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र तुम्ही पाहताय विकेटची पडझड होत असताना किरणच्या संघाच्या माध्यमातून. तर इथे मात्र तर याच दरम्यान पेडगावचे नक्कीच माजी खेळाडू ॲडव्होकेट इर्शाद शेख यांचं मंचावरती आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय पनवेल प्रीमियर लीग 2021 मध्ये आणि हार्दिक स्वागत आहे आपलं इर्शाद शेख. पहिलं षटक मार्गस असताना मात्र हा दुसरा धक्का बसला पाली खुर्द टीमला आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खेळाडूचं नाव असेल बघा, प्लेअरची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. आज पनवेलच्या विविध विभागातील हे खेळाडू मात्र मैदानामध्ये आहेत. अश्विन यावेळेस मात्र तुम्ही पाहताय एक्स्ट्रा कपच्या दिशेने हा फटका सजवला. ओमकार केनी चेंडू खाली येतो, चेंडू उचलणार फेकणार दरम्यान 2 धावा मात्र मिळतील त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12 ही धावसंख्या पण धावफलकावरती. थँक्यू. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकला. उद्या दिवसामध्ये देखील गुरुवारचा दिवस आणि या स्पर्धेमध्ये मात्र तुम्हाला 4 ताकदवर संघ देखील खेळताना पाहायला मिळतील. तर आपण प्रेक्षकांनी देखील मोठ्या संख्येने मात्र या स्पर्धेला चांगला प्रतिसाद द्या. उद्या देखील याच गर्दीनं आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. पहिलं षटक संपलं आणि धावा आहे धावफलकावरती, त्यामुळे 2 गडी बाद 12. त्यानंतर सेकंड ओव्हर यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय आशिष परदेशी. आपण पाहतोय खऱ्या तर भिंगारी गावचा हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट, खूप चांगला स्ट्रोक, पॅडो स्वीप केला बॉलला. इथे मात्र बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं गोळीच्या वेगानं सीमारेषा पार हा चौकार. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर असा हा फटका पण पाहिला प्रदीप खारकरच्या बॅटमधून. खूप चांगलं तंत्र मात्र त्याने इथे वापरलं आणि त्यानंतर मात्र 4 धावा आल्या पाली खुर्द टीमसाठी. आशिष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र तुम्ही पाहताय सरळ बॅटनं बॉलला ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधला चेंडू खाली येतोय, तोपर्यंत खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. थ्रो देखील तेवढाच सुंदर आणि तदनंतर मात्र एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट केली प्रदीप खारकर या फलंदाजाने. एका धावेनं संघ पुढे चाललाय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद 17 धावा. षटक क्रमांक 2 आशिष परदेशी या गोलंदाजाचं मार्गस्थ असताना. ओव्हर द विकेट आशिष तयार. फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर लूक पटक्या दिला होता, परंतु मिड ऑफ मध्ये थोडंसं फंबल त्या ठिकाणी राजू ठाणगे हा गोलंदाज होता. रोशन खऱ्या तर मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं राजू ठाणगेनं पहिलं षटक फेकलं होतं, परंतु इथे एक वेगळी रणनीती आखली. पहिलं षटक कुणालनं फेकलं, त्यानंतर मात्र आशिषला पाचारण केलं सेकंड ओव्हरमध्ये. खूप चांगली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी कालभैरव चिंचपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतो. या ठिकाणी खूप चांगला स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, टॉपेज लागला फटका आणि त्यानंतर मात्र बॅकअप चांगलं. जर का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता किंवा या ठिकाणी
गोलंदाजानं चेंडूला व्यवस्थित गॅदर केला असता आणि स्टंपिंग केलं असतं तर नक्कीच या ठिकाणी अजून एक धक्का बसला असता, तो म्हणजे पालिकोट टीमला. परंतु नियतीला हे कदाचित मान्य नसावं. अश्विन आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये मात्र त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचलाय. दुसरं षटक तुम्ही पाहताय आशिष परदेशी, भिंगारी गावचा हा खेळाडू बॉलिंग करत असताना उजव्या हाताने आणि बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता डावकुऱ्या हातानं खेळ साकारणारा हा खेळाडू. लॉफ केला बॉलला ऑन साईडमध्ये, फटक्यामध्ये ताकद कमी होती आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑन मध्ये हा सोपा झेल पकडला. अजून एक धक्का बसला, तो म्हणजे किरण पाटीलच्या संघाला फलंदाज बाद होतो या ठिकाणी, तो म्हणजे प्रदीप खारकर. अठरा धाबा आणि तुम्ही पाहता या ठिकाणी तिसरा गडी पास झाला. स्वतः किरण पाटील संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला उमसाई बंगारपाड टीमच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी किरण पाटीलनं केली होती आणि दुसऱ्या बाजूनं मात्र त्याला जी साथ हवी होती फलंदाजी मात्र मिळाली नाही आहे. रमेश पवार हा खेळाडू मात्र लवकर बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर या टीमवरती देखील वाढला होता, परंतु मधल्या फळीमध्ये येऊन मात्र आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आपल्या नावलौकिकाला साजेसं काम मात्र या ठिकाणी किरण पाटील या संघनायकाला करावं लागेल. आशिष परदेशी खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट किरणसाठी हा फुल टॉस बॉल, खूप चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी तुम्ही पाहताय. डीपेक्सच्या कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार आणि त्यानंतर मात्र कम्युनिकेशन नव्हतं आणि इथे मात्र अजून एक धक्का बसतोय. सांघिक यश मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद होतो या ठिकाणी अश्विन. तर याच दरम्यान मंचावरती उपस्थित आहेत जयेश शेठ पाटील, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या पनवेल प्रीमियर लीगमध्ये दोन संघाचे ते ओनर्स आहेत, ते म्हणजे सोन्या ग्रुप महाराष्ट्र श्रीराम रांजणपाडा आणि रिया जयेश पाटील राज डेव्हलपर्स या दोन संघांचे ते खरोखर मालक आहेत. त्यांचं या ठिकाणी नक्कीच आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि स्वागत करतोय. तसेच खार्डेगावचे सुपुत्र आणि खार्डेगावच्या स्पर्धेमधले संयोजक हेमंत म्हात्रे यांचंही मंचावरती आगमन झालं, त्यांचे स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. सर्व पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. भली मोठी आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. पनवेल नक्कीच प्रीमियर लीग त्यांच्या समेत कैलासजी पाटील यांचंही मंचावरती आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा मान्यवरांचं या ठिकाणी या पनवेल प्रीमियर लीग सीझन 1 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय प्रतीक माळी, उमरोली गावचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती आहे ती म्हणजे 19 आणि गडी पास झाले 4 गडी पास झालेत आणि या तिसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. ऐकूया पुन्हा एकदा रोशन पाटील शिरवली यांना. पहिल्या षटकाचा विचार केला तर आपण चांगल्या पद्धतीने धाबा बनताना पण पाहिल्या. कुणाल नाईकच्या षटकामध्ये टोटली धाबा आल्या 12 आणि त्यानंतर अश्विनचा विचार केला आशिषचा तर फक्त 7 धावा ज्यानं खर्च केल्या आणि 2 षटकांचं जर मिलन केलं तर 4 गडी बाद पालीखुर्द 11 पाली टीम जाऊन पोहोचते. ती टोटली 19 धावा धावपटलावरती. गोलंदाज कुणाल नाईक इथे तयार झालाय. राईट ओव्हर द विकेट. पहा चेंडू गुडलेन स्पॉटवरती आदळल्यानंतर उसळी घेतली आणि तिथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी सफर झाली. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली जाते आणि अति उसळी घेतलेल्या चेंडूंवरती सातत्याने या स्पर्धेदरम्यान मिडविकेटच्या दिशेने आपण फलंदाज बाद होताना पाहिलेत. त्या जोग फटकेबाजी होणं गरजेचं असेल. पहा इथे जबरदस्त फटका, सर्कलचं रिंगण तोडलंय, फिल्डर तैनात आहे आणि तिथे मात्र चेंडूची पकड केली जाईल. तत्वर 2 धावा चपलाईने इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येची जमापुंजी आग ओकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 रन 4 विकेट लॉस पालीखुर्द 11 पाली टीम. 5-4 मोहरे मात्र गारज झाले. रोशन म्हटलं जातं एखाद्या गडकिल्ल्याचं बुरुज ढासलावं त्याप्रमाणे पडझड झाली म्हणे. मात्र आता डागडुजी करावी लागेल येणाऱ्या मध्यमक्रमी फलंदाजांना. पुढचा हा चेंडू पहा, सचिन तेंडुलकर स्टाईल इथे फटका लगवायचा होता. त्यानंतर विरूपंथी फटकेबाजी दाखवायची होती. मी तर म्हणेन फलंदाजीच्या मार्गवर पालीखुर्द 11 टीमचा खेळाडू प्रतीक मालिक क्षमता आहे. इनाईट नंबर 6 वरती आल्यानंतर मध्यमक्रमी फलंदाजी काय असते याचं उत्तर या खेळाडूला दाखवणं गरजेचं असताना या फलंदाजाच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार PPL. अगं जरी चटोळीला सोन्याचं नव्हते बटन
पालकर आमचा निश्चितच नंबर 1 अंपायर. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त नटखट आता काय असते, व्हायब्रेशन अंपायरिंग काय असते याचं उत्तम उदाहरण सातत्यानं दाखवतोय. आणि त्यानंतर एक गुणवंत खेळाडू आणि त्यानंतर पंचगिरी अर्थातच द्वारकानाथजी चोरगे मॅम फ्रॉम बेलवली. पुढचा हा चेंडू फटका फसतो की काय, मिड विकेटच्या दिशेने फटका टोलवायचा होता. 2 धावा चप्पल लाईन इथे पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त रन बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला किरण पाटील तर दुसऱ्या बाजूला प्रतीक माली. या 2 फलंदाजांना आता मात्र मध्यम क्रमी फलंदाजी सांभाळावी लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 गडी बाद 29 धावा धावपटलावरती. कुणाल नाईकचा विचार केला तर कुणाल नाईकनं आपल्या वैयक्तिकरित्या 2 चौकार 1 षटकार मात्र खर्च केलाय. पुढचा हा चेंडू बॅटची कडा होती की काय असं मात्र जाणवू लागले. पंचांचा इशारा येईल, दमदार चौकार. किल्लारी जोडीवाला जबरदस्त ही फटकेबाजी आणि ती मात्र पंचांनी मागणी केली ती पाण्याची आणि आपण पाण्याची व्यवस्था तात्काळ करायची आहे. 3 षटकांचा मात्र खेळ इथे संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या खेळीनंतर 4 गडी बाद पाली खुर्द 11 पाली टीमची धावसंख्या 33. यस, तर आपण मंचाकडे वळूया. या दरम्यान मी विनंती करतो आमच्या समालोचन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्रजी पाटील, आपण जयेश शेठ पाटील यांचा आपण सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्या समेत हेमंत म्हात्रे खार्डी तसेच कैलाश पाटील आणि मंचावर उपस्थित पेडगावचे माजी खेळाडू ते म्हणजे ॲडव्होकेट इर्शाद शेख यांचा आपण सत्कार करावा अशी विनंती करतोय. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. या आपल्या पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपण जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले हार्दिक आभार. निश्चितच जयेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होत असताना मच्छिंद्रजी पाटील यांचे शुभ असते. त्यानंतर मात्र हेमंत म्हात्रे यांचा सत्कार होईल आणि कैलाश पाटील यांच्या समेत आहेत. पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सोन्या मटक्याची बैल जोडी आज पलते आत्याला, 1 नंबरची हाय ती जोडी लागली पब्लिक बघायला. देवी प्रसन्न रिया जयेश पाटील नाव आहे अड्ड्यात बिनजोडला. आहे नावाजलेला सोनार पाड्याचा जयेश पाटील छकडे. खूप चांगलं, क्या बात आहे. सँडी डीजे टायमिंग शॉट लगावला येते जयेश पाटील यांच्यासाठी. सोन्या ग्रुप महाराष्ट्र बैलगाडाचे ते नक्कीच या ठिकाणी खूप मोठे समर्थक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2 संघ आपण पाहतोय. तसेच हेमंत म्हात्रे खार्डी खूप मोठं नाव क्रिकेटमध्ये त्यांनी गाजवलं आहे. कार्डच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मेहनत असते. त्यांचा सत्कार या ठिकाणी मच्छिंद्रजी पाटील शुभ हस्ते होते. तसेच इर्शाद शेख यांचं स्वागत करावं. त्यांच्या माध्यमातून सुद्धा पेडगावच्या स्पर्धामध्ये नेहमीच सहकार्य केले जाते म्हणजे इर्शाद शेख ॲडव्होकेट यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी मच्छिंद्रजी पाटील यांना करतोय. यस, तसेच कैलाश पाटील यांचं आपण स्वागत करावं. मंचावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा मैदानावर मायक्रोफोनवरती रोशन पाटील. थँक्यू सो मच संतोष सर. पाहुण्यांचा आदरातिथ्य सर निश्चितच सत्कार पाहतोय या मंचावरती. रायगड ठाणे जिल्ह्यातील कलाक्रीडा सांस्कृतिक वारसा जपणार प्रत्येक व्यक्तिमत्व आपण या पनवेल प्रीमियर लीगमध्ये पाहतोय. सरचे स्वागत. यावेळेचा हा चेंडू फलंदाज किरण पाटील याच्यासाठी होता आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि निश्चितच या मध्यमक्रमी फलंदाजांना चांगली फटकेबाजी इथे दाखवणं गरजेचं असेल. एका बाजूला विचार केला तर निश्चितच कालभैरव चिंचपाडा KDH वाघिवलीवाडा हा संघ खेळत असताना निश्चितच जबरदस्त अशी ही गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीच्या बोहल्यावरती सुदेश सालुंकी इथे सज्ज असताना बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव फेकतोय. वहालचा हा खेळाडू जबरदस्त चप्पर राख लगावतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा किरण पाटील तयार. फटका मोठा खेळायचा होता, यष्टांचा वेध घेतला गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद किरण पाटील बॅक टू द पवेलियन. 5वा दे धक्का पाली खुर्द 11 पाली टीमला. नाना करते प्यार हाय मैं आई ते जोखीम मात्र उचलणं गरजेचं होतं.
आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र यष्ट्यांचा वेध घेतला गेला. बॅटची कडा होती त्या ठिकाणी आणि मात्र फलंदाजाला माघारी जावं लागतं. नवीन येणाऱ्या फलंदाजाला जोखीम मात्र उचलावी लागेल. 5 मोहरे मात्र गारज झाले आणि मोहरे गारज झाल्यानंतर मोठी फटकेबाजी दाखवणं गरजेचं असेल. धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती दिली जाते. 33 धावा धावपटलावरती. प्रत्येक व्यक्तीने कठीण परिस्थितीला तोंड देण्यास तर नक्कीच याच दरम्यान मयूर उडवेकर MU नावाने प्रेमस असलेले आमचे मित्र ज्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला एका टीमसाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले त्यांचंही मंचावरती या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया मैदानामध्ये ज्या ठिकाणी 3 चेंडूमध्ये 1 विकेट घेतली या ओव्हरमध्ये आणि इथे मात्र मोठा फटका लगवायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र अजून एक दे धक्का. बॅक टू बॅक 2 झटके पाली खुर्द 11 पाली टीमला. धन्यवाद. तर विद्यमान सामना आपण पाहतोय तो मात्र कालभर चिचपाडा केडीच वाघीलवाडा संघाचे नक्कीच मॅनेजर आहेत रिवाल्ड म्हात्रे, जे ज्येष्ठ समालोचक आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप सारं मार्गदर्शन या संघाला लाभलंय. तसेच हवेले ग्रुप हे म्हणजे या मैदानावरती उपस्थित म्हणजे प्रीतम फडके, महेंद्र गायकर आणि मनोज घोरपडे या सर्वांना विनंती आहे आपण मंचावरून स्थान व्हावं आणि आपलं हार्दिक स्वागत आहे पनवेल प्रीमियर लीगमध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये. ज्या ठिकाणी 4 चेंडू, पहिले 2 चेंडू आपण डॉट पाहिले आणि त्यानंतर लगातार 2 चेंडू ऑन हॅट्रिक वरती असेल हा गोलंदाज. प्रहार दाखवलाय, जोरदार फटका आहे आणि इथे विकेट हॅट्रिक संपादन करतोय निश्चितच कालभैरव चिंचपाडा KDH वाघोलीवाडा टीमचा सुपरस्टार सुदेश सालुंखे. जबरदस्त गोलंदाजी सादर झाली. या स्पर्धेची 6वी विकेट हॅट्रिक सुदेश सालुंके वहालचा हा खेळाडू ज्याच्या नावे जमा होते. पहिली विकेट हॅट्रिक होती किरण पवार सावले, त्यानंतर विशाल गरत, त्यानंतर सुधीर पाटील कानपुली, रोशन सालुंके घोड आणि त्यानंतर नरेंद्र मस्कर नारपुली आणि आता नाव जमा होतोय सुदेश सालुंके वहाल. आजच्या दिवसामधली ही दुसरी विकेट हॅट्रिक. जबरदस्त गोलंदाजी, गुड बॉलिंग परफॉर्मन्स सुदेश सालुंके. लगातार 3 चेंडू 3 फलंदाजांना मात्र बाद करण्यामध्ये यश मात्र प्राप्त केलं जाते आणि या षटकातील हा अखेरचा चेंडू सफर करण्यासाठी गोलंदाज सुदेश मात्र तयार असेल. मध्यम गतीनं खूप काही इम्प्रेस केलंय या मॅच दरम्यान. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. 4 फलंदाजांना बाद करण्याची नामी संधी होती. संधीचं मात्र सोनं करता आलं नाही. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेऊ शकला असता मात्र थोडासा कठीण होता. तिथे मात्र धावा परिपूर्ण केल्या गेल्या 1 आणि अशा रीतीनं पहिल्या 4 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त आणि 4 षटकांच्या खेळीनंतर पाली खुर्द 11 पाली टीमची धावसंख्या 7 गडी बाद 34. डीजे पनवेल क्रिकेट समालोचन समितीच्या या मैत्रीला मात्र समर्पित असं एक गाणं इथे DJ सूरज, DJ सँडी यांच्या माध्यमातून इथे दिलं जाते. महेश स्पोर्ट्स महेशजी उरणकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी एक जबरदस्त लकी बॅट मात्र पुरस्कृत केली जाते. आपलं मनपूर्वक आभार. महेश स्पोर्ट्स एक नावाजलेलं हे स्पोर्ट्सचं दुकान आणि त्या शॉपच्या माध्यमातून इथे मात्र मॅन ऑफ द सिरीजसाठी इथे बॅट मात्र उपलब्ध करून दिली जाते. जाऊया मॅचकडे, ज्या ठिकाणी अतिशय दमदार अशी मॅच आपण एन्जॉय करतोय. कालभैरव चिंचपाडा
KDH वाघिवलीवाडा त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय पाली खुर्द 11 पाली. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 4 षटकामध्ये 7 गडी मात्र धारातीर्थी पडल्यानंतर नवीन फलंदाजांना जोखमेने इथे खेळ साकार करावा लागेल. 5व्या षटकातील हा पहिला चेंडू सँडी भाई पालकर यांची नटखट अदा. फार राखी सावंतपेक्षा लोकप्रिय आमचा हा सँडी भाई पालकर. खऱ्या अर्थानं मॅक्स सर सातत्यानं म्हणत असतात आणि त्या प्रकारचं कार्य खऱ्या अर्थानं सँडी भाई पालकर यांचं सातत्याने या स्पर्धेला उंच शिखरावरती पोहोचवण्याचं हे कार्य. रिव्हर्सचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फली चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाही आणि इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाजीच्या बहुल्यावरती पाहायला मिळतोय गोलंदाज भावेश खिडूकपाड्याचा हा खेळाडू आणि स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. आणि या ओव्हरचा विचार केला तर धावा बनवाव्या लागतील पाली खुर्द 11 पाली टीमला आणि ती जोखीम उचलण्यासाठी समोर फलंदाज सज्ज असताना मनोज भगत कोंबोड भुर्जेचा हा खेळाडू मात्र इथे बाद होतोय. जेलबाच्या स्वरूपानं हा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पनवेल मध्ये हा सोहळा रंगलाय आयोजन हाय हा मानाचा. पनवेल मध्ये हा सोहळा रंगलाय आयोजन हाय हा मानाचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव जे क्रिकेटचा हा उत्सवच मित्र म्हणेन या स्पर्धेदरम्यान. या स्पर्धेचा विचार केला तर 7 समुद्र पार पोहोचवण्यासाठी PTC पनवेल टेनिस क्रिकेट .in ची पूर्ण टीम इथे सज्ज असताना आमचे कॅमेरामॅन त्यानंतर संगणक यंत्रणा KD ब्रदर्स दलवी ब्रदर्स इथे सज्ज असताना जबरदस्त कार्य त्यांचं पाहायला मिळतंय. त्यानंतर कुमार विनायक सचिन टिके स्टँड या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहतोय. त्यानंतर दीती स्पोर्ट्स खारकोपर ओनर दिनेश पाटील आबा आमचे लाडके यांचा स्टँड पाहायला मिळतोय. त्यानंतर श्रद्धांजली स्टँड स्वर्गीय कालुराम महादू पाटील व स्वर्गीय रमेश काकडे स्टँड आणि त्यानंतर संजयजी पाटील आमचे बॉस फायटर यांच्या माध्यमातून आपण छाया रिसॉर्ट स्टँड आपण पाहतोय. जबरदस्त विहंगम दृश्य आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आजमावतोय. ही पनवेल नगरी क्रिकेट पर्वणीसाठी सज्ज होत असताना चालू सामना आपण एन्जॉय करतोय. काल भैरव चिंचपाडा KDH वाघिवलीवाडा त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय पाली खुर्द 11 पाली. आणि पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी ते 4 गोलंदाज तयार. 8 विकेट मात्र गमावतोय पाली खुर्द 11 संघ. पायी ते रनआउटची नामी संधी होती मात्र सोनं करता आलं नाही. तत्वर 1 रन मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट संघ जाऊन पोहोचेल 36 धावा धावपटलावरती. सोमनाथजी पाटील मॅन फ्रॉम वाजे जबरदस्त गुणसंख्यांक लेखन ज्यांच्या माध्यमातून इथे पाहिलं जाते. रायगडातील अनेक नामांकित स्पर्धेमध्ये आपण सोमनाथ यांचं आपण जबरदस्त स्कोररचं कार्य. हे मात्र अबोल राहिले मात्र गोलंदाजाचं कार्य सुद्धा इथे अबोल पाहायला मिळतंय. आणि अजून एक दे धक्का 9वा दे धक्का पाली खुर्द 11 पाली टीमला. सँडी पालकर पंच भारी केवाले वाला. सँडी पालकर पंच भारी केवाले वाला. पाहिजे सँडी पालकर यांचं हे गाणं DJ सूरज यांच्या माध्यमातून पेशकश केलं जाते. आणि निश्चितच DJ मास्टरिंग काय असतं याचं जीत जागतं उदाहरण DJ सँडी यांच्या माध्यमातून इथे आपण सातत्यानं पाहतो. आणि त्यानंतर DJ सूरज उगवत्या सूर्याला लाजवेल असं हे कार्य सूरज यांचं इथे या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. वारंवार आपण विकेटचं पतन पाहिलं. मयूर उलवेकरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. भावेश उलेकर साठी इथे कॅश प्राइज झाले मयूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं. पायथे गरंगळत चेंडू मात्र खेळपट्टीवरती लोटांगण घालत होता. तर विचार केला तर निश्चितच डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. फक्त एकच विकेट मात्र वाचली आहे मित्र म्हणेन पाली खुर्द 11 पाली टीमची. खूप काही घाई पाहिली आपण. प्रत्येक फलंदाज आपल्याला सिद्ध करण्याच्या हेतूमध्ये मोठे फटका लगावण्याचा प्रयत्न पाहिला आणि त्या ठिकाणी मात्र माघारी जावं लागलं. अशा रीतीने विचार केला तर इथे ऑल आउट पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये हा कार्यकाल पाहायला मिळतोय. आणि पाली खुर्द 11 टीमची धावसंख्या धावपटलावरती इथे पाहायला मिळेल ती 36 आणि जिंकण्यासाठी
37 धावसंख्येची आवश्यकता असेल ती कालभैरव चिंचपाडा KDH वाघोलीवाडा टीमला. थँक्यू. हॅलो. तर नक्कीच आपण बघतो की कालभैरव चिचपाडा KDH वाघेलवाडा या संघामध्ये भावी शिवलेकरनं जी गोलंदाजी केली आहे त्याच्यासाठी मयूर उर्वेकर केडूकपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज झालं आहे. आणि आमच्या या स्पर्धेला मयूर उल्वेकर आणि राहुल उल्वेकर यांनी एका संघासाठी T-शर्टसुद्धा पुरस्कृत केले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. थँक्यू संतोष. थँक्यू सर्व क्रीडामॅथकांचं स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. संदीप वास्कर यांच्या अथक परिश्रमातून संकल्पनेतून पनवेल क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि 2018ला ही स्थापना झाल्यानंतर सामाजिक कार्याकडे आम्ही ओढ सातत्यानं सुरू ठेवली आणि त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही भरपूर समाजकार्य केले. त्यानंतर कुठे का होईना आम्हाला थोडीशी पैशाची जाणीव कमी भासली आणि त्याचमुळे ह्या स्पर्धेचं आम्ही ही संकल्पना प्रत्यक्ष डोळ्यात उतरवती. संदीपजी भास्करांच्या संकल्पनेतनं मित्रांनो ह्या स्पर्धेतनं आम्हाला जेवढं योगदान मिळेल ते मात्र आम्ही समाज कार्यासाठी वापरू. कारण आम्ही समाजाचे देणं आहोत ही कुठेतरी जाणीव आम्हाला आहे. संघटना कशी असो किती छोटी असो हे महत्त्वाचं नाही आहे, संघटना कार्य काय करते हे फार महत्त्वाचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. व्हॉट्स युअर वर्क. दिस इज अ मेन पार्ट ऑफ द असोसिएशन. यस संतोष सर. सर नक्कीच म्हणूनच आपल्या संघटनेसाठी अनेक लोक पडद्यामागे आपल्याला मदत करीत असतात. त्यापैकीचे एक म्हणजे ॲडव्होकेट इर्शाद शेख यांच्या नक्कीच आपली संकल्पना त्यांना आवडली आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आले की लिगली आपल्या पनवेल प्रीमियर लीग असेल असोसिएशन असेल लिगली काही या ठिकाणी जर गरज भासली तर ॲडव्होकेट वकील आहेत ते पेशाने त्यांच्या माध्यमातून आपल्या कुठल्याही प्रकारची मदत करण्यात येईल ते नक्कीच मोफत मदत करण्यात येईल जाहीर केलं आहे. निश्चित त्यांचे आपण सत्कार करूया. कारण त्यांनी माझ्याशी चर्चा केली, सांगितलं की संकल्पना खूप चांगली आहे आणि संदीप वास्करचं देखील त्यांनी कौतुक केलं. कारण जी मेहनत त्यांनी पाहिली गेली मागचे 2 महिने आपण जी मेहनत करतोय मागच्या 1 वर्ष सोडला तर मागच्या या सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये फार मेहनत झाली आणि हेच तर यश आहे संदीप वास्कर ज्यांनी आम्हाला एकत्र बांधून समाज कार्याची जाणीव करून दिली. त्यांच्या अथक संकल्पनेतनं कल्पक अशी त्यांची चाणाक्ष अशी वृत्ती आणि त्या वृत्तीतनं आपण ही संकल्पना पाहतोय. थँक्यू सो मच संदीप वास्कर तुमचं आणि संपूर्ण पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या परिवाराचं. यस आमचे हेमंत म्हात्रे जे खाडी चषकामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात. 70 ते 80% त्यांचा सिंहाचा वाटा असतो त्या स्पर्धेमध्ये आणि आम्हाला देखील त्याने ह्या स्पर्धेमध्ये संदीप वास्करांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आम्हाला सहकार्य केलं आहे. तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सोन्या ग्रुप महाराष्ट्र ज्यांचं आम्ही आता खूप मोठं नाव आहे, खूपच मोठं नाव आहे, प्रचलित नाव आहे, त्याने देखील आम्हाला सडल हातानं फार महत्त्वाची मदत केली. त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. मंचावरती आपण बघू शकाल आमचे महेशजी दळवी सातत्यानं सावलीसारखे आमच्या मागे आहेत ते त्यांचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहतोय प्रवीणजी पाटील स्थायी समिती सभापती जे देखील आमच्या मागे सातत्याने आहेत. कैलाश म्हात्रेजी आमचे IOLचे पॅकर्स तसेच आमचे गुरु म्हात्रे तसेच आमचे विभाग प्रमुख मनीष पाटील शिवसेना विभाग प्रमुख हे देखील आमच्या पाठीशी आहेत. सचिन टिकेसारखे आमचे पाठीशी आहेत. महेश दलवी तर आमच्या सावलीसारखे आमच्या पाठीशी आहेत. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. संदीपजी वास्कर आणि असोसिएशनच्या माध्यमातून तसेच राजेश काकडे हे देखील आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करतात, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. या सर्व मान्यवरांचं आम्ही सुजन ठाकूर असतील तसे आमचे संजय ठाकूर असतील संजय ठाकूर गेली मागची 15 वर्ष या मैदानावरती येतात, विचारपूस करतात, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपण स्पर्धा पाहतोय. फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड कॉमेंटेटर हॅज ऑर्गनाइज्ड बिग इव्हेंट. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंटर्स. सन इज बीटिंग डाउन. Birds are flying in there. Cold wind is blowing now. Rushing and cheering crowd. Plenty of flag, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. A very good evening to all of you presenters. You are watching PPL organized by Panvel Cricket Association. आणि जिंकण्यासाठी फक्त गरज आहे ती 37 धावांची. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो आता फलंदाजीला उतरला व्हाईट ड्रेसमध्ये ड्रेस कोडमध्ये जो संघ आपण पाहतोय कालभैरव चिंचपाडा KDH वाघेलवाडा ज्याचे संघ नायक कुणाल नाईक ज्याने 2 सामने जिंकलेत.
जर हा सामना ते जिंकले तर मात्र आज बॉलआउटची शक्यता होणार नाहीये आणि सरळ हा संघ उंच भरारी घेऊन क्वालिफाय होईल तो मात्र सुपर एटसाठी. लक्ष लागलं असेल ओम साई संदीप स्मृती भंगारपाडा या संघाचं, कारण या संघानं आतापर्यंत आपण पाहिले ते 2 सामने जिंकलेत. जर हा सामना पालीकुर्द पाली या संघाने जिंकला तर मात्र सनी फडके आमचे आर्टिस्ट त्याने देखील आम्हाला खूप चांगलं योगदान दिलं. तसे आपले दिनेश पाटील ज्याने आपल्यासाठी गाणं फ्री ऑफ कॉस्ट गायलं त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आज आम्हाला अतिश देखील जॉईन झाले त्यांचे स्वागत करूया. पण उरण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उरण प्रीमियर लीग या लीगमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ना बॅक टू क्रिकेट 2018ला पनवेल क्रिकेट असोसिएशनची स्थापना, त्यानंतर हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. सर्व क्रीडामधिकांचं मी मच्छिंद्र पाटील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ना बॅक टू क्रिकेट सलमेचोटी पछाण केले ते मैदानावरती स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होईल परेश चिखलेकर, मॅन फॉर्म काळुंद्रे आणि नॉन स्ट्रायकला फलंदाज राजू ठाणगे पलसपे. राजू ठाणगेने फॉर्म भरला नव्हता कारण मगाशी संतोष सरांनी त्यांना प्रश्न केला होता, कदाचित तो विसरला असेल, पण खूप चांगली फलंदाजी. यस नाव बॅक टू क्रिकेट गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज रमेश पवार आऊ 3 स्टार मैदानावरती आपण पाहतो. ग्रेट डिलिव्हरी, सच अ ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला वेगाचा वापर, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता दाखवत असताना, आपली आक्रमकता सिद्ध करत असताना आणि P1 मध्ये मी का गोलंदाजी करतोय याचं उत्तर देताना सुपर डिलिव्हरी, ऑसम अँड ब्युटिफुल, सच अ वंडरफुल डिलिव्हरी. वन्स अगेन ऑन सरला फालिंग मध्ये खेळून काढलाय. यामध्ये चेंडू कपल ऑफ द बाउन्स, दॅट्स अ 4 रन्स. थँक्यू. रिवाल म्हात्रे यांना मी कसं विसरणार. कालभैरव चिंचपाडा केडीएस वाघिलवाडा संघाचे ते मॅनेजर आहेत. तेव्हाच मी म्हटलं की स्ट्रॅटेजी किती एवढी चांगली पाहायला मिळेल. त्याचं कारण आहे ते मात्र रिवाल म्हात्रे. खूप चांगलं वक्तव्य त्यांनी या देखील मैदानावरती केलं होतं. आमच्या पनवेल क्रिकेट असोसिएशनचे खूप चांगले ते सदस्य आहेत. खूप चांगला प्रवास आहे त्यांचा आणि त्यांचा आम्हाला सहकार्य वेळोवेळी लाभतो. त्यांचे स्वागत करूया. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार. फलंदाज तुम्ही परेश चिखलेकरला बघू शकाल. बॅकफुटला गेला, शॉर्ट जागा बनवले आणि फायलिंग रिझन खाली होतं. P1चा सुयोग वापर करत असताना चौकारानं सुरुवात करतोय. ओ व्हाट अ शॉट, ट्रॅकिंग शॉट. 2 players आर देअर बट इट शुड बी फॉर नो डाउट्स अँड बॉल ओव्हर द क्रॉस बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. वन्स अगेन 4 रन्स. थँक्यू. परेश चिखलेकर फुटवर बघा त्याचा शॉर्ट बॅकलिप, गुड फुटवर दॅट ऑकेजन, एक्सलंट बॉडी बॅलन्स, युजिंग द पेस ऑफ ब्युटिफुली, हिटिंग द बॉल इनटू द गॅप, नाईस एक्झिक्यूट, टाइम अँड प्रेप्स ॲप्स सोबत दॅट्स अ 4 रन्स. व्हॉट अ डिलिव्हरी, सच अ ग्रेट डिलिव्हरी. मात्र पंचाने सांगितलं इट इज अ वाईट लाईन चुकीची होती. करचेडू टप्पामध्ये बाहेर स्किट झाला, वेगाचा वापर जास्त केला, मात्र दिशेवरती नियंत्रण ठेवू शकला नाहीये. नॉट अ कंट्रोल गोलंदाजी. धावसंख्येला आकार येतोय. 2 चौकाराच्या मध्ये एक अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होताना 9 या धावसंख्येवरती परेश खेळतोय. 8 या धावसंख्येवरती फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करत असताना जज करतोय. त्याच्या अवाक्यामध्ये ग्रेट फिल्डिंग, ब्रिलियंट फिल्डिंग परफॉर्मन्स. अश्विन 2 धावा मात्र अश्विन रोखू शकला नाहीये. किरण पाटील संघनायक आपण पाहतोय ते पालीकुर्द 11 पाली या संघाला लीड करत असताना मात्र दोन्ही सामने ते गमावले. हा सामना त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले, एक वेगळा तंत्र वापरण्याचा प्रयत्न, धाडस दाखवलं. मात्र 36 धावा झाल्या, 37 धावांचं लक्ष आणि पहिलं षटक मार्गस्थ असताना 11 धावसंख्येवरती हा संघ आपण पाहतोय. परेश खेळतोय 10 धावसंख्येवरती. ओ वाडा शॉट, अप्रतिम, सुपर. आणि चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा पार, चौकार. थँक्यू. पहिला चौकार आपण फायनल ग्रेझनला पाहिला, दुसरा चौकार आपण मिड विकेटला पाहिला, तिसरा चौकार आपण लॉंग ऑफला पाहतोय. ही इज अ प्लेइंग अराउंड द ग्राउंड. व्हाट अ फॅन्टास्टिक बॅटिंग, व्हाट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम द परेश चिखलेकर. ही इज ऑन द फायर नाव. 3 चौकार मारलेत. ही हॅज हिट 3, 4. ओ ग्रेट डिलिव्हरी, सच अ ग्रेट डिलिव्हरी, फॅबुलस डिलिव्हरी. अँड एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 13 फॉर विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर. परेश चिखलेकरच्या माध्यमातून 3 चौकार आपण पाहिले, चौफेर पंच करताना आपण पाहिलं आणि 13 धावा टोकल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा फलंदाजी केली पालीकुर्द 11 पाली या संघानं, त्यांच्या देखील 13 धावा होत्या. मध्ये पहिल्याच चेंडूवरती अवून षटकार फेकला होता, तरी देखील 13 धावा. आणि या षटकामध्ये 3 चौकाराच्या मदतीने चौफेर फलंदाजी करताना परेश चिखलेकर आपला फॉर्म दाखवत असताना, आपण किती फॉर्म मध्ये आहोत हे दाखवत असताना ग्रेट स्टार्ट फ्रॉम द परेश चिखलेकर. तब्बल 7 चेंडू नंतर स्ट्रायकरला आता मात्र राजू ठाणगे येणार, ज्यानं पहिल्या
सामन्यामध्ये खूप चांगली फंजी केली होती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 फॉर विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द 15 धाबा धापलकावरती. माफ करा कारण थोडंसं लक्ष आमचं बाजूला भेदलं गेलं होतं केडीनं. केडी व्हेरी गुड जॉब. आमचे दोन बंधू कारण जे दोन बंधू या PTCचा आधारस्तंभ आहेत. कारण संदीप भास्कर नेहमी निवांत शांत झोपत असतात. हे याचं कारण आहे आमचे केडी बंधू. तर त्यांच्याच माध्यमातून PTCची संपूर्ण जबाबदारी उचलली जाते. संदीप भास्कर फक्त त्यांना लीड करतात. बघू शकाल आपण भोपू वाजत असताना असं वाटतं की आपण वेस्ट इंडिजला आलो की काय. पहिल्या दिवशी मी सांगितलं की आपण इंग्लंडला आलो कारण वातावरण तसं दमट होतं. आणि इंग्लंडमध्ये गोलंदाजी करण्याचं प्रत्येक फिरकी गोलंदाज स्वप्न असतं हे लक्षात असू द्या तुम्ही. बघा 6वा दिवस आणि 8वा रविवार कसा असणार आपला. सो वी आर सो एक्साइटिंग. हू विल बी चॅम्पियन. 32 teams have participated in this tournament, of which one team will be champion. So we are so exciting. You are watching PPL organized by Panvel Cricket Association Season 1. 15 धाबा धापलकावरती दुसऱ्या चरण मार्गस्थ आणि प्रथमच राजू ठाणगे स्ट्राईक एंडला P2 ला फेस करत असा गोलंदाज सज्ज झालाय तो किरण पाटील. कॅप्टन ऑफ द टीम. किरणचा चेंडू याला मात्र फक्त दिशा देत असताना राजू ठाणगे समजतोय हुशार गोलंदाज आहे. इज अ सेन्सिबल क्रिकेटर. कारण समजदार क्रिकेटर त्याला माहिती आहे. यावेळी परेश चिखलेकर फॉर्ममध्ये खेळतोय. त्याने 3 चौकार दाखवले त्यामुळे त्याला स्ट्राईकला आमंत्रित करणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि हे चित्र आपण सर्रासपणे निनाद पाहतोय. जेव्हा आकाश तारेकरांनी सुमित ढोंगरे यायचा तेव्हा सुमित ढोंगरे फायटिंग फलंदाजी करायचा. आकाश तारेकर सिंगल त्याला काढून स्ट्राईकला द्यायचा. हे तंत्र आम्ही पाहिलंय क्रिकेटमध्ये आणि तेच तंत्र आपण पाहतोय. ह्याला म्हणतात चाणाक्ष क्रिकेट. ह्याला म्हणतात माइंड क्रिकेट. मास्टर माइंड क्रिकेट खेळताना हे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. ओ ग्रेट डिलिव्हरी. टॅप करत असताना किरण फार हुशार आहे. किरणनी बरीच वर्ष ऊन वारा पाणी पाऊस पाहिलेत. संघाचं नेतृत्व करत असताना खूप चांगली गोलंदाजी देखील करतोय. किरणने 2 सामने गमावले. 3रा सामना त्याने जिंकायचा या स्पर्धेमध्ये हे दाखवत असताना अनेक धावेच्या बरोबर सांगित धावसंख्येला वेग येतोय तो 17 या धावसंख्येवरती. 37 धावांची गरज असताना माहिती आहे तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी आपण सामना जिंकू शकतो. हे तंत्र वापरत असताना गुड स्ट्रॅटेजी बिकॉज देर इज नो प्रेशर ऑन द बॅट्समन ऑन नाव. द ग्रेट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन. फुल टॉस एज लागते. चेंडू मागे निघून येतोय. मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूला अडवू शकले नाहीयेत. आऊ देखील कलेक्ट करू शकले नाही. चेंडूला चेंडू मागे येतोय बिहाइंड द स्टंप. फाईन लेग रिझन थर्ड मॅन रिझनला कव्हर करते बद्द सिंगल. मागचे किरणचे चेंडू आपण पाहिले तर खूप चांगले फेकलेत. त्यानं 3 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू त्याने ब्लॉक कॉल फेकला. टॅप करण्यास भाग पाडलं. दुसरा चेंडू त्यानं रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. तिसरा चेंडू त्यानं खोलवट टप्प्याचा फेकले. व्हॅरिएशन त्याच्याकडं गती जरी कमी असली तरी तुमच्यामध्ये व्हॅरिएशन किती आहे. कारण क्रिकेटमध्ये गतीला महत्त्व नाही आहे. गतीला महत्त्व असतं तर शोएब अख्तर जगातला पहिला क्रमांकाचा गोलंदाज ठरला असता. मात्र तसं नाही आहे. तुमच्यावरती कंट्रोल किती आहे. तुमची लेन कशी आहे. लाईन कशी आहे. तुम्ही किती कंट्रोल गोलंदाजी करता. फुटवर किती लवकर ओळखता फलंदाजाचा. हे चित्र खूप चांगलं आहे. आणि किरणनं आतापर्यंत 4 चेंडू फेकून खूप चांगली गोलंदाजी दाखवली. कारण मागच्या षटकामध्ये 15 धावा आल्या. ते रिकवर होणं फार महत्त्वाचा भाग आहे. आणि शेवटचे 2 चेंडू या P2 मधलं कारण नंतर क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहू शकाल फैलावताना पाहायला मिळेल. राऊंड विकेट. यावेळी मात्र उंच फटका खेळलाय करायचं ते जज करतोय. यास दिवेश चेंडू खाली होते सिलिमिड ऑफला आणि फलंदाज बाद. पहिला दे धक्का. फलंदाज बाद होतोय. राजू ठाणगे बॅक टू द पॅव्हिलियन फॉर 2 रन्स. राया शिवरायांच्या किल्ल्यांची थँक्यू. आम्ही स्टार ओबा क्रिकेट संघाचं आमचे तोशिफ पटेल आणि झहीर पटेल संपूर्ण ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आम्हाला हे मैदान तुम्ही दाखल करून दिलं. तिथे आम्हाला उपलब्ध करून दिलं. भास्कर साहेब आपण जर हे ग्रीनरी पाहिली तर आता संडेला अजून ग्रीनरी येणार आणि जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून पाहणार त्यांना असं वाटणार की ही स्पर्धा इंटरनॅशनल लेवलला खेळली जाते आणि ही स्पर्धा DY पाटील स्टेडियममध्ये खेळली जाते असं तुम्हाला भास होणं. कारण येणारे 3 दिवसानंतर पुन्हा ग्रीनरी तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. पाऊस चांगला होता की वाईट आय डोंट नो पण चांगला फायदा झाला मैदानावरती नो डाऊट. धावसंख्येला आकार पहिला गडी बाद झालाय. राजू ठाणगे बॅक टू द पॅव्हिलियन. 3 चेंडूचा सामना केला राजूनं. 2 सिंगलच्या माध्यमातून सिलमेट आपला बाद झाला. किरणचं खूप चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी ऑफ P2 गुड डिलिव्हरी. फलंदाजाला इन्व्हाइट केलं बाहेर खेळण्यासाठी आणि किरणचं खूप चांगला षटक राहिलं. कारण या षटकामध्ये फक्त 4 धावा देत त्याने 1 गडी बाद केल्यात. एंड ऑफ द कपल ओव्हर स्कोर मूव्स अप टू 19 फॉर 1. 19 धावा धापार होती. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि गरज येते मात्र 18 धावांची. नेट टू नेट फाईट सामना पाहायला मिळते. संदीप भास्करांच्या जबरदस्त संकल्पनेतनं मित्रांनो मी 12 वर्ष फक्त कॉमेंट्री केली मात्र आयोजन कसं असतं हे मला कळलं. मलाही वाटायचं की ज्यावेळी आपण समालोचन करतो किती सोपं असतं आणि आयोजकांच्या चेहऱ्यावरती जे सावट दिसतं चिंतेचं त्यांच्या कपालावरती आड्या दिसतात त्या का दिसत असतात याचं उत्तर मला मिळालं. कारण असं म्हटलं ते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीये आणि केल्याशिवाय तुम्हाला कळत नाहीये.
त्यामुळे संदीप भास्करांचा आभार व्यक्त करतोय की आम्हाला त्यांनी खांद्याला खांदा लावण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि ऑल कमिटी मेंबर्स लॉट ऑफ थँक्स. सच अ ग्रेट जॉब, सच अ ग्रेट जॉब. आय प्राऊड ऑफ एव्हरीवन. नाव बॅक टू क्रिकेट. येणारे 18 चेंडू 18 धावांची गरज. प्रेक्षकांची मांदियाली थोडीशीच कमी पाहायला मिळाली. याचं कारण आज ह्या परिसरातील लोकल प्लेयर्स आपल्या परिसरात पाहायला मिळाले नाही आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची थोडीशी मांदियाली कमी मिळाली. मात्र उद्या ह्याच मैदानावरती आकाश तारेकर वंडरबॉब रायगड, त्यानंतर तुम्हाला अक्षय पवार उद्या पाहायला मिळेल याच मैदानावरती. पहिलीच फाईट तुम्हाला पाहायला मिळेल आकाश तारेकर बनाम विशाल चितेकर, ग्रेट क्रिकेटर, स्टार क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. आणि दुसरी फाईट अक्षय पवार वर्सेस विलास कांबळे मीन्स बारक्या कांबळे. याने मात्र फलंदाजानं सावध पवित्रा घेतलाय. माहिती आहे सिंगल डबलनं सामना जिंकू शकतो. कॅप्टनने देखील सांगितलं असेल, कॅप्टन मे हॅव टोल्ड देम यू कॅन फोकस नाव 1 and 2 रन बिकॉज टार्गेट इज अचिवेबल. इफ यू टू टेक 1 and single वी कॅन इझिली विन द मॅच. इट्स अ गुड स्ट्रॅटेजी फ्रॉम द कॅप्टन अँड बॅट्समन ऑल्सो. एक धाव सेकंड अंकर देत असताना सायंकाळचं वातावरण खूप सुंदर ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळतं. राऊंड ओव्हर द विकेट. Oh, what a shot! Amazing timing, great footwork along the carpet. That's a 6. What a shot! Magnificent stroke. High back clip, tremendous power, wonderful timing, and that's a great shot over the top of the mid wicket. That's a 6. मनीष पाटील यांचं आगमन झालं. विभाग प्रमुख शिवसेना विभाग अध्यक्ष यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत केलंय. पंचांचा इशाराचा वाटपदे 1 बॉल सीमा पार चौकार. हिंदुहृदय सम्राट देखील माहिती आहे, कारण मनीष पाटील आमचे विभाग प्रमुख आहेत, शिवसेनेच्या माध्यमातून कार्य करतात आणि भावी नगरसेवक देखील असतील ते. कारण चेहऱ्यावरती असं बघू शकाल, येणाऱ्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचं देखील कार्य तेवढ्याच ताकदीनं सुरू आहे. ऑल दी बेस्ट मनीष. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, अमेझिंग टायमिंग, शॉट बॅक क्लिप, गुड फुटवर्क दॅट ऑफ एक्सटर्नल बॉडी बॅलन्स, युजिंग द पेस बॉल ब्युटिफुली, हिटिंग द बॉल इनटू द गॅप, नाईस क्लास. दॅट्स अ 4 runs. व्हाट अ वंडरफुल शॉट. मध्ये 30 धावा ठोकल्यात फलंदाजानं परेश चिखलेकरनं. व्हाट अ फंटास्टिक नॉक फ्रॉम परेश चिखलेकर. आता जिंकण्यासाठी फक्त 13 चेंडू आणि 3 धावांची गरज. कारण पुढचा सामना आता मात्र ओम साई संदप स्मृती भंगारपाडा संघाला परतावा लागेल. त्यांना आशा होती की जरा सामना किरण जिंकला तर बॉल आउट होईल, मात्र तसं काही होणार नाहीये आणि याची स्पर्धा संपन्न केली जाईल. उद्या मात्र याला विसरू नका मित्रांनो. पुन्हा एकदा 7वा दिवस उद्या स्पर्धेचा PPLचा. ग्रेट डिलिव्हरी, सच अ ग्रेट डिलिव्हरी. आणि सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो मात्र परेश चिखलेकरचा संघ. कालभैरव चिंचपाडा, KDH वाकीलवाडा, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन बिकॉज यू हॅव सिलेक्टेड, यू हॅव क्वालिफाय फॉर द सुपर 8. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन युअर टीम अँड युअर ऑनर्स ऑल्सो. थँक्यू सो मच एव्हरीवन. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण जाऊया. तर इथे मात्र सामना जिंकलाय कालभैरव चिंचपाडा, KDH वाघविली वाडा. आणि पहिल्याच गोलंदाजीच्या माध्यमातून मी तर म्हणेन 4थ्या षटकामध्ये जो आला आणि आल्या निश्चितच या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक मी तर म्हणेन संपन्न केली, ज्याच्या नावे झाली तो सुदेश सालुंगे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी. कारण ज्याने लगातार 3 विकेट घेतले, सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली पहिल्याच पूर्वार्धामध्ये आणि त्याच्याच जोरावरती मी तर म्हणेन दादागिरी प्रस्थापित केली ती कालभैरव चिंचपाडा KDH वाघोलीवाडा टीमनं. तर सन्मान्य जयेश शेठ आणि आमचे हेमंत म्हात्रे यांना विनंती करेन आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ दी मॅचचा पारितोषिक देणार आहोत. कैलाश पाटील यांना देखील आमंत्रित करतोय.